मग आता बऱ्याच वेळा फ्लॅट सिस्टममध्ये जेव्हा जातो, जर तुम्ही ईशान्येची एंट्री घेतली तर ईशान्येला कधीच तुम्हाला डोअर विंडो नाही भेटणार. तर जिथं तुम्हाला मॅक्सिमम सूर्यप्रकाश तुमच्या घरात येऊ शकतो पूर्व दिशेमधून, तर पूर्वेला विंडो आहेत, ठीक आहे, मोठे मोठे गॅलरीज असतील, तर असे जर असेल तर असं घर नेहमी घ्यायला पाहिजे. ओके. आणि प्रत्येकाची एक स्वतःची एक गट फिलिंग असते, तिथे गेल्यावरती त्याला पॉझिटिव्ह फिलिंग येतेच. बऱ्याच वेळा आपण ऐकतो ना, अरे यार मी इथे गेलो तर डल फील होते. जर एखाद्या घरात आपण खूप वेळ थांबलो, कधी कधी जांभळ्या यायला चालू होतात किंवा झोप यायला चालू होते, लगेच आपण थोडी डुलकी मारायला चालू करतो. तर अशी जर असं जर कुठलं घर असेल ना, तर 100% ती तुमची एनर्जी ड्रेन करते. ओके, ठीक आहे. पण एखाद्या घरी गेल्यानंतर जिथं फ्रेश वाटतंय तुम्हाला, की एनर्जेटिक वाटतंय, बोलावं वाटतंय किंवा नवीन काहीतरी सुचते तुम्हाला संकल्पना, तर अशा घराच्या एनर्जी कधी पण चांगल्या आहेत आणि हे आरोग्यासाठी पण चांगले. कारण हे कुठं ना कुठं तुमच्या मेंटल हेल्थ जे आहे त्याच्याबरोबर कनेक्टेड आहे. बरोबर. जर तुमची मेंटल हेल्थ चांगली असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली काम चांगलं करणार, फिजिकल हेल्थ पण तुमची चांगली आहे.